प्रथम सर्वांना माझा नमस्कार। मी साक्षी प्रमोद सिंग परदेसी। माझ्या कवितेचा विषय आहे बोचलं म्हणून। माझ्या कवितेचं शीर्षक आहे बोचलं म्हणून। लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून। लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून आम्हाला साला म्हणायला यांची जीभ रेटतेच कशी। मला तुम्हाला विचारायचंय अशा दानवांना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी। अच्छे दिनानं शेतकऱ्याची कंबरडी मोडली। आमच्या भाजीपाल्याला भाव न देता तुम्ही तुमचीच गाजरं विकली। तुमचीच सत्ता तुमचंच सरकार असल्यानं तुम्हाला कुणाचं असणार धाक। मोदीजी आले खाऊ तुमच्याही खात्यात 15 लाख। काळा पैसा बाहेर येण्याच्या धुंदीत तुम्ही नोटबंदी केली। नोटबंदी कसली ती तर माझ्या बापाची वाटबंदी होती। तुमच्या घोषणांचा आश्वासनांचा त्रास नाही कंटाळा आलाय। तुमच्या पारदर्शक गाजरांचा आता पचपचाट हलवाच झालाय। तुमच्या आसमानचं विमान कुणास ठाऊक खाली कधी येणार। मोदीजी आम्हाला नाही का मळल्या आणि नीरवी मोदीसारखं पळता येणार। तुम्ही तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या मुलीच्याही लग्नाला जातात। शेतकरी बाप मात्र मुलीच्या कन्यादानाआधीच मरतात। पंतप्रधान देशाचे की जगाचे हे कोडे काही सुटत नाही। विद्यार्थ्यांची शाळेत होते तशी पंतप्रधानांची हजेरी का होत नाही। बापाच्या खांद्याला खांदा लावून माझी आई राबते। तुमची बायको मुख्यमंत्री साहेब तुमची बायको ज्या बँकेत काम करते ना त्याच बँकेत माझी आई कर्जासाठी तासन तास उभी राहते। आत्महत्या सरकारी नोकर नाही आमचा बापच करतो। सरकारी नोकरांना सरकार पोसतो आणि सरकारला आमचा बाप पोसतो। का कुणास ठाऊक आमचा बाप येथेच चुकतो। काय हवं काय नको ते आत्ताच करून घ्या आयात। कारण पाणी आमच्या नाही तुमच्याही दिसेल डोळ्यात। भाजीपाल्याला भाव नसल्यानं भाजीपाल्याबरोबर आमचं आयुष्यही सडतंय। पेट्रोल डिझेलचे भाव मात्र दिवसेंदिवस वाढतंय। सपक पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा। सपक पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा। आणि आळणी चटणीवरती भाकरी खातो इथला शेतकरी राजा। आओ चहा नसतोच कपात आमच्या। आओ चहा नसतोच कपात आमचा। कोरडा पाव सुद्धा घामाने भिजवून येतो हाती। मला विचारायचंय फुगून फुगून होतेच कशी 56 इंच छाती। आओ 56 इंच काय माझा बाप 112 इंच फुगवतो। आणि करतो काय इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो। बापाचे आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला चिपकवून वापरणारी आपली आईच किती असते साधी। आणि मी चहा विकला असे सांगून लाखोंचे पोट भरतात मोदी। कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का। ओ विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का। पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबलाखालच्या लाचेवर। पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबलाखालच्या लाचेवर। त्यांना कोठे माहीत असतं त्यासाठी किती भेगा पडतात माझ्या बापाच्या टाचेवर। एक्सप्रेस मेट्रो बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतंय असं वाटतंय वरून। एक्सप्रेस मेट्रो बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतंय असं वाटतंय वरून। परंतु एसीचा प्रवास फक्त श्रीमंतीचाच होतो। गरिबी तशीच असते मागे जनरलचा डब्बा भरून। गरिबी तशीच असते मागे जनरलचा डब्बा भरून। आता जगभर प्रवास करा मोदी। आता जगभर प्रवास करा मोदी। परंतु रिकाम्या पोटाने झोपणाऱ्या अर्ध्या अधिक भारताचा झोप लागेपर्यंतचा प्रवास तुम्हाला कधीतरी समजून घ्यावाच लागेल। पंतप्रधान पदाचा नाही देणार तुम्ही। पंतप्रधान पदाचा नाही देणार तुम्ही परंतु माझ्याजवळ तुमच्या माणूसपणाचा राजीनामा द्यावाच लागेल। रिकामे पोट आतून भुकेचे डंक मारायला लागते। रिकामे पोट आतून भुकेचे डंक मारायला लागते। तेव्हा काश्मीरच्या प्रश्नापेक्षा आमच्यासाठी पोटाचाच प्रश्न अधिक महत्त्वाचा असतो। तेव्हा काश्मीरच्या प्रश्नापेक्षा आमच्यासाठी पोटाचाच प्रश्न अधिक महत्त्वाचा असतो। तूच सांग भारत माते तूच सांग भारत माते यात तुला कुठला राष्ट्रद्रोह दिसतो। यात तुला कुठला राष्ट्रद्रोह दिसतो। धन्यवाद धन्यवाद।